जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्रीपद जाहीर झालेले नाही। जिल्ह्यात आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय मंत्री प्रकाश आंबेडकर, राजेश क्षीरसागर यांच्याबरोबर चंद्रकांत दादा पाटील यांची नावे चर्चेत असतानाच आता कोल्हापूरला हिंदूच पालकमंत्री हवा अशी मागणी करण्यात आली आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी ही मागणी केली आहे, त्यामुळे आता मंत्री मुश्रीफ यांच्या नावाला विरोध असल्याचं समोर येत आहे। नुकत्याच झालेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये युतीचे उमेदवार शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे 10 पैकी 10 आमदार निवडून आले आणि या कोल्हापूरच्या हिंदूंनी सिद्ध करून दाखवलं की हा पुरोगामी जिल्हा नाही तर हिंदुत्ववादी जिल्हा आहे। आणि या 10च्या 10 आमदारांना निवडून दिल्यानंतर या मतदारांची ज्या अपेक्षा आहे, या इथला जो कोल्हापूरचा पालकमंत्री आहे तो निश्चितपणानं हिंदुत्ववादी विचाराचा असावा आणि दिलेल्या ज्या हिंदूंनी मताचा आदर करावा। त्याचप्रमाणे जर आमच्यावरती कोण जर या ठिकाणी पालकमंत्री लादला तर त्याचा आम्ही निषेध करू। त्याच्यावरती ज्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करता येईल त्या पद्धतीने हिंदुत्ववादी स्टाईलने आम्ही आंदोलन करू। त्याच पद्धतीने आमची इच्छा आहे, जर हा इथला तिढा सुटत नसेल तर या मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असोत, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असोत, याने जर आमचं पालकत्व स्वीकारलं तरी आम्हाला चालेल। कारण बटेंगे तो कटेंगे या घोषवाक्याप्रमाणे झालेली हिंदुत्वावर झालेली निवडणूक ही अतिशय म्हणजे एक उत्स्फूर्तपणाने घडलेली इलेक्शन आहे आणि हिंदुत्वाने दिलेला हा ओंकार आहे की बाबा हे आम्ही हिंदुत्ववादी कोल्हापूर आहे, पुरोगामी कोल्हापूर नाही आहे हे सिद्ध करून दाखवले। त्यामुळे इथला पालकमंत्री हा हिंदुत्ववादीच पाहिजे आणि आम्ही हे म्हटल्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यावेत अशी आमची मनापासून इच्छा आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।